नमस्कार मंडळी, सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा. आज आलोय शेतावर, आपलं कामाला आज सुट्टी, त्याच्यामुळे आलोय शेताकडे. तुम्हाला दाखवतो गहू, एक नंबर क्वालिटीचा गहू आला मित्रांनो. आणि गहू असा इथून माग गव्हाचा आलेला नाही मित्रांनो, कारण औंधा ह्या वर्षी गव्हाचं सीझन आहे. म्हणजेच आमच्याकडे म्हणतात गव्हाचं सीझन, कारण गारवा हे व्यवस्थित गव्हाच्या म्हणजे गव्हाला जसं मानतोय त्या प्रमाणामध्ये हे पडलेला आहे, औंधा गारवा पडलेला आहे. आणि त्याच्यामुळे व्यवस्थित एकदम एकदम म्हणजे एकदम नंबर वन क्वालिटीचे गहू आले. तर उतार पण एकदम जवळजवळ 20 क्विंटलच्या आसपास काही काला तर उतारा येणार आहे. तर आपल्याला पण 15, 18, 20 क्विंटलच्या जवळ उतार येईल. तर तुम्हाला मी दाखवतो तर गहू कसा आला. तोपर्यंत मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये तुम्ही नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला अशीच शेतामधले विहीर खोदायलेले, खड्डे टाकायलेले ही संपूर्ण माहिती मी देत राहतोय. आणि तुम्हाला पण दिली आपल्या त्याच्या व्हिडिओला विहिरीच्याच म्हणजे 20 फूट विहीर असेल तर 300 फूट कशी करायची त्याविषयी माहिती दिलेली. तर तो व्हिडिओ आपला 10,000 लोकांनी बघितलेला आहे मित्रांनो. तर असंच तुमचं प्रेम राहू द्या. आणि आपले 1,500 सबस्क्रायबर पण कंप्लीट झाले मित्रांनो. त्याकरता सर्वांचे, आपल्या यूट्यूब फॅमिलीचे खूप खूप आभार, मनापासून धन्यवाद. तर मित्रांनो, आज माहिती सांगणार आहे गव्हाची. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बघा तुम्ही, आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर गहू आता सध्या फुलोऱ्याच्या अवस्थेमध्ये यायला लागला आहे. म्हणजेच त्याला आपले जे ठुसे असतात त्याला पांढरा असं साईडनं दिसायला लागले आता सध्याला. तर अजून एक 8 दिवसामध्ये एकदम असं पांढरा दिसतील ठुस्या. आणि नंतर फुलवारा संपून ते त्याच्यामध्ये बीज असते गव्हाची, ते जे गहू, तर ते गहू बारीक बारीक असं तयार होतं. तर मित्रांनो, चला तुम्हाला दाखवतो आता कसं काय झालं, कसं फुलवऱ्याची अवस्था कशी असते ती. तर चला बघा मग व्हिडिओ तुम्ही स्किप न करता. तर तुम्हाला इकडे दाखवतो बघा, फुलवरा एकदम व्यवस्थित आला. आणि ह्याच्यामध्ये बघा, या स्टेजी उंच उंच दिसते का तुम्हाला, तर हे खरा गहू आपला इथं आहे. आणि ही उंच काड्या आलेल्या आहेत. तर ह्या काड्या कसं काय की त्याच्यामध्ये जरा भेसळ असते, त्याच्यामुळं ह्या असल्या काड्या हो का बघू शकता इकडं, ह्या अशा, ही खुजाव गहू, ही उंच गहू, तर हे असले असते. तर घरी जर ठेवायचं असेल का तुम्हाला घरचं बी, तर घरचंच आम्ही पेरतो. पण यावर्षी काय झालं की नव्हतं, त्याच्यामुळं बॅग आणल्या होत्या. तर बघू शकता ही, तर असलं शेवटी काढून ठेवायचं. आणि हे खाल्लं जे आहे का, तर ह्याचं बी धरायचं शेवटी. तर तुम्हाला दाखवतो फुलवऱ्याची अवस्था. आपला विषय सोडायचा नाही आपल्याला, कारण तुम्हाला दाखवायचं आपल्याला फुलवरा अवस्था आज. तर गहू पण दाखवतो कसा आला कसं नाही. तर बघा, ते गहू आता फुलवऱ्याच्या अवस्थेमध्ये, म्हणजे थोड्या दिवसामध्ये आपल्याला ह्याला मध्ये धान्य म्हणजेच आपला गहू तयार व्हायला सुरुवात होणार आहे मित्रांनो. ह्याच्या अगोदर काय करायचं आहे, असला जो फुलवरा यायचं आहे का, तर ह्याच्या अगोदर तुम्ही पिंकलरनं जर भिजत असेल तर पिंकलरनं ह्याच्या अगोदर भिजवून घ्या. आणि चांगलं भिजवून घ्या, जेणेकरून तुम्हाला पुढे चालून ही फुलवरा हे होणार नाही, ह्याला थोडं नुकसान व्हायचं नाही. तर आमचं रान भिजवून घेतलेलं आहे आधीच, बघू शकता इकडं. आता हे असं पांढरं दिसतंय का तुम्हाला, तर ही फुलवरा आहे त्याचा. आणि ह्या फुलवाऱ्यामुळं काय होतं आहे की, पुन्हा जर स्प्रिंकलर लावलं तर फुलवारा गळण्याची म्हणजे थोडाफार फरक बसतो आहे. तर कोणी म्हणते नाही काय होत, परंतु मित्रांनो फरक बसतो आहे. आणि फुलवाऱ्याच्या ह्याच्या अवस्थेमध्ये जर तुम्ही भुईपाटानं पाणी दिलं, तुम्हाला उतारसुद्धा जास्त भेटतो मित्रांनो. तर आपल्याकडे पिंकलरनंच भिजवत होतो आपण. तर बघू शकता प्रत्येक ह्याला हे फुलवारा आहे मित्रांनो. तर असं पांढरं दिसतंय तुम्हाला. आणि बघा आपला गहू कसा एकदम असा क्वालिटी नंबर 1. आणि आपला हे गहू एकरवर आहे मित्रांनो. तर आपल्याला 30 कट्याची अपेक्षा आहे ह्याच्यात. तर 30 कट्यानं म्हणलं तर बघू शकताय तुम्ही, तुम्हाला माहितीच आहे की 30 कट्टे म्हणजे काही कमी नाही. तर मित्रांनो 40 कट्टे व्हायला पाहिजेत, पण 30 आपण एक धरले ॲव्हरेज. आणि मित्रांनो तुम्हाला सांगायचं झालं तर कसं आहे की 30 कट्टे म्हणजे 60 किलोचा एक जर कट्टा म्हणलं तर साहित्रिक 18 क्विंटल, जवळजवळ 20 क्विंटलच्या जवळजवळ गहू व्हायची आपल्याला अपेक्षा. ह्या आपले 1 एकरला बी कमी आहे, 5 गुंठेच्या जवळ 2-4 गुंठे. आणि ह्याच्यामधून तेवढा गहू होण्याची अपेक्षा आहे मित्रांनो. तर 30 नाही, आपल्याला 25 बी क्विंटल, सॉरी 25 आलं, 17, 18 किंवा 15 क्विंटल जरी आलं का, तरी 15 क्विंटल जरी झाला का, तरी 4,000 म्हणलं तरी 4 आणि 60,000चा गहू होतो मित्रांनो, बिनखर्ची. ह्याला डायरेक्ट मिशीन येतात आमच्याकडं हार्वेस्टर. तर हार्वेस्टरनं 1,000, 1,500, 2,000मध्ये ते एकरभर गहू काढून देतात मित्रांनो. तर अशा पद्धतीनं सगळी आमच्याकडं गव्हाची काढणी होती मित्रांनो. तर तुमच्याकडं कशी होती गव्हाची काढणी ते पण कळवा, कारण काही जण हातानं काढतात आणि छोट्या मशीनने नद्या पुन्हा मग मळणी करते त्याची. तर आमच्याकडं तर मोठा हार्वेस्टर असतं मित्रांनो. बघू शकता आमचं सगळीकडला परिसर आणि हा आमचा गहू.
तर मित्रांनो आजचा आपला गव्हाची माहिती कशी वाटली ती कमेंट करून नक्की कळवा. तर मित्रांनो आपला फुलवारी अवस्थेमध्ये असेल तुमचा गहू तर भुईपाटानं भिजवून घ्या किंवा फुलवाऱ्याच्या आधीवर पिंकलं असेल तर पिंकलूनं चांगल्या पद्धतीनं भिजवून घ्या, जेणेकरून फुलवारा संपवायच्या नंतर पुन्हा भिजवायची आवश्यकता पडत तुम्हाला. तर चला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत रामकृष्ण हरी.